नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। महिला उन्नती संस्था नवी दिल्ली राष्ट्रीय संस्थेतर्फे महिला दिनी साहित्यिक जयश्री देवीदास पाटील यांचा सत्कार, प्रमाणपत्र व मानचिन्ह देऊन यथोचित सत्कार। वसमत हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथे पेशाने शिक्षिका असलेल्या शैक्षणिक कार्यात मोलाचा संदेश देणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे मोळी विकापन शिक्षण शिका ह्या बाबासाहेबांच्या संदेशाची विद्यार्थ्यांना नेहमी आठवण करून विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे अत्यंत महत्त्वाचे कार्य करणाऱ्या महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, रयतेचे राज्य, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज व सर्व महापुरुषांचे आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांना उच्च शिक्षित व्हावे असा मोलाचा संदेश देणाऱ्या विद्यादानाबरोबरच समाजसेवेमध्ये अत्यंत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या साहित्यिका जयश्री देवीदास पाटील यांचा कार्याची दखल घेत महिला उन्नती संस्था नवी दिल्ली या राष्ट्रीय संस्थेच्या वतीने महिला उन्नती संस्था नवी दिल्ली महाराष्ट्र व प्रभारी इंडियन रिपोर्टर इंटरनॅशनल नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मदन बापू कोले आणि देवानंद शंकरराव वाकळे माजी विशेष कार्यकारी अधिकारी तथा इंडियन रिपोर्टर्स असोसिएशन इंटरनॅशनल नवी दिल्ली महाराष्ट्र इंचार्ज महिला उन्नती संस्था नवी दिल्ली मराठवाडा PRO तसेच वैभव ज्वालाचे विदर्भ मराठवाडा प्रतिनिधी मनोहर मोपकर यांच्या हस्ते साहित्यिक लेखिका जयश्री देवीदास पाटील यांना उपस्थित पदाधिकारी यांच्या हस्ते महिला उन्नती संस्था दिल्लीतर्फे सन्मानपत्र व मानचिन्ह पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला।